नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान धडा 6वा गुणधर्म पदार्थांचे हा आपण शिकणार आहोत. तर चालू करूया. वस्तू आणि पदार्थ दोन शब्द आपल्याला माहीत आहेत. वस्तू कशाला म्हणायचे, पदार्थ कशाला म्हणायचे. आता याच्यामध्ये खूप सारे हा चित्र आहे. याच्यामध्ये खुर्च्या दिलेल्या आहेत. घराचं म्हणजे एकदम काय बोलतात, बेडरूम आहे, लिव्हिंग रूम आहे, त्याच्यामध्ये चित्र दिलेलं आहे. चित्रातील खोलीमध्ये कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत. दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचे नाव, ती कशाची बनलेली यादी तयार करा. एकापेक्षा अधिक पदार्थ वापरून तयार केलेल्या कोणत्या वस्तू चित्रात असतात. आता एकाच पदार्थाने बनवलेल्या आणि एकापेक्षा जास्त बनवलेल्या वस्तू आहेत, पदार्थाने बनवलेल्या वस्तू आहेत, त्यांचं आपल्याला नावं लिहायचं आहे. आता पुढे बघा. आकार, उपयोग यांवरून ज्यांची नावे ठरतात त्या वस्तू असतात. आकार व उपयोग यावरून ज्यांची नावे ठरतात त्यांना आपण वस्तू म्हणतो. खुर्ची, कातळी, पेला, घड्याळ या चित्रात दिसणाऱ्या काही वस्तू आहेत. वस्तू ज्यापासून बनलेल्या आहेत त्याला आपण पदार्थ म्हणतो. आता आकार व उपयोग यावरून ज्यांची नावे ठरतात त्यांना आपण वस्तू बोलतो. खुर्ची, कातळी, पेला, घड्याळ या वस्तू आहेत आणि वस्तू ज्यापासून बनल्या त्याला आपण पदार्थ म्हणतो. पुढे, खुर्ची लाकडाची, लोखंडी किंवा प्लास्टिकची असते. लहान किंवा मोठी असली, वेगवेगळ्या पदार्थांनी तयार केलेली असली तरी आपण तिला खुर्ची म्हणतो. म्हणजेच खुर्ची वस्तू आहे. ती कशाची बनली आहे याचे उत्तर लाकूड, लोखंड, प्लास्टिक पदार्थांची नावे आहेत. आता खुर्ची लाकडाची असते, लोखंडाची असते, प्लास्टिकची असते, कधी लहान असते, कधी मोठे असते. वेगवेगळ्या पदार्थांनी ती तयार झालेली असते. आपण तिला खुर्ची म्हणतो. म्हणजेच खुर्ची काय एक वस्तू आहे. ती कशाची बनलेली आहे, तर ती लाकूड, लोखंड, प्लास्टिक या पदार्थांपासून बनलेली आहे. तर ही लाकूड, लोखंड, प्लास्टिक ही पदार्थांची नावे आहेत. चेहऱ्याला पावडर लावताना आपण थोडी पावडर तळहातावर पसरवतो, त्यामुळे तळहात पांढुरका दिसतो. तर हातावरील पावडरचा एक एक कण स्वतंत्र वेगळा दिसत नाही. आता आपण चेहऱ्याला जेव्हा पावडर लावतो, आपण हातावर ते पसरवतो आणि तळहात त्यामुळे काय होतं, आपला जो तळहात आहे, हात आहे आपला, तो पांढरा दिसतो. पण हातावरील पावडरचा एक एक कण स्वतंत्र वेगळा दिसत नाही. तेवढा लहान कण त्याच्याहून लहान कणांचा बनलेला असतो. सगळेच पदार्थ अशा अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असतात. दूध, तेल, हवा, वायू हे सुद्धा सर्व लहान कणांचे बनलेले असतात. आता आपल्याला सफेद भाग दिसतो, पण पावडरचा एकदम छोटा कण असतो, तो आपल्याला दिसत नाही. सर्व पदार्थ आहेत ते लहान कणापासून बनलेले असतात. सगळेच पदार्थ अतिसूक्ष्म एकदम लहान असतात, ते आपल्या डोळ्यांमध्ये दिसतात. मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शी यूज करायला लागेल आपल्याला. दूध, तेल, हवा, वायू सुद्धा लहान कणांपासूनच बनलेले आहेत. आता इथे बघा, हे तुम्ही दररोज बघितलं असेल. जर आपण सुरीला धार करतो तेव्हा ठिणग्या उडतात, करवतने यूज करतो लाकूड कापायला तेव्हा छोटे छोटे लहान कण खाली पडतात. तर ते काय असतं ते पाहूया. सुरीला धार लावताना उडणाऱ्या बारीक ठिणग्या म्हणजे तापून लाल झालेले लोखंडाचे लहान लहान कणच असतात. विश्वातील सगळेच पदार्थ लहान कणांचे बनलेले असतात. पदार्थांचे गुणधर्म आणि त्यातील बदलांचा संबंध, पदार्थातील कणांची मांडणी, त्यांच्यातील अंतर व मोकळी जागा, त्यांना एकमेकांशी बांधून ठेवणारी ऊर्जा यांचा संबंध 5 वेगवेगळ्या घटकांशी असतो. हे खूप प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश हे महत्वाचे 5 घटक आहेत. ही पूर्वजांनी आपल्याला पंचतत्व असे नाव सांगितलं आहे. आता सूर्याला धार करतो आपण तेव्हा ठिणग्या बाहेर पडतात. ते लाल झालेले लोखंडाचे लहान कणच असतात. नंतर विश्वातील सर्वच कण लहान कणांचे बनलेले असतात. पदार्थांचे गुणधर्म, त्यातील बदलांचा संबंध, पदार्थातील कणांची मांडणी, त्यांच्यातील अंतर, मोकळी जागा, त्यांना एकमेकांशी बांधून ठेवणारी ऊर्जा यांचा 5 वेगवेगळ्या घटकांशी संबंध आहे. तर ते 5 घटक कोणकोणते आहेत? तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे 5 घटक आपल्याला पंचतत्व पूर्वजांनी सांगितलेले आहेत. तेच आहेत हे. पदार्थांचे कण एकमेकांच्या खूप जवळ असतात. जवळ असेल तर एकमेकांना घटून राहिले तर काय होईल? पदार्थांचे कण आहेत ते एकमेकांच्या खूप जवळ असले, घट्ट धरून राहिले तर काय होईल? कण ते कण असतात त्यांना एकमेकांपासून दूर ओढणं आपल्याला शक्य नाही. इझिली आपण म्हणजे एकदम असे जवळ असले एकदम, तर त्यांना आपल्याला एकमेकांपासून खेचणं आपल्याला जमणार नाही. ते स्वतःची जागाही बदलणार नाही. म्हणूनच वस्तूंची आकृती, आकार सहज बदलणार. या स्थितीला स्थायी अवस्था म्हणतात. तर पदार्थांचे कण असतात छोटे-छोटे, ते एकदम जवळ असले, तर ती वस्तू कोणती असते? स्थायी अवस्था असते. कोणती असते? स्थायी अवस्था. स्थायीला बोलतो आपण इंग्रजीमध्ये सॉलिड स्टेट. कोणती? सॉलिड स्टेट. तर इथे बघा, हे लाकूड आहे, दगड आहे, लाकूड आहे. हे सॉलिड वस्तू आहेत. पण पाणी हे लिक्विड आहे, द्रव आहे. तर ते काय आहे ते पाहूया. पहिली झाली आपली स्थायी अवस्था. याच्यामध्ये कण जवळ-जवळ असतात. पाणी, दूध, तेल यामध्ये सहज बोट बुडवता येते. विहीर किंवा तळ्यातील पाणी सहज बाहेर काढता येते. बादलीतील पाण्यापैकी पेलाभर पाणी सहज बाहेर काढता येते. इथून बाहेर काढली की बोटे ओली झालेली असतात. म्हणजे साठ्यातील कण एकमेकांशी खूपच सैल जोडलेले असतात. त्यामुळे एकमेकांपासून सहज उत्तराकडे वाहतात. अशा स्थितीला द्रव अवस्था म्हणतात. आता आपण
पाणी घेतलं, दूध घेतलं, तेल घेतलं, त्याच्यामध्ये आपण जर सहज बोट बुडवता म्हणजे बोट आपलं त्याच्या आतमध्ये जातं. पण तोच जर लाकूड आहे त्याच्या आतमध्ये बोट जाईल का आपलं? सहज नाही जाणार. तर बादलीतील पाण्यापैकी पेलाभर पाणी आपण सहज बाहेर काढता येईल. म्हणजे आपण पाणी बाहेर काढू शकतो पेलाभर. 1 ग्लास पाणी बाहेर काढू शकतो. पण ते बाहेर काढलेलं पाणी आपली बोटे ओली करतात. त्याच्यामुळे काय होतं, की ते पाणी सैलसर आहे. म्हणजे त्याच्यातले कण आहेत ते एकमेकांशी सैल जोडलेले आहेत. ते एकमेकांपासून असे जरा लांब-लांब आहेत. त्यामुळे एकमेकांपासून सहज वेगळे होतात आणि उताराकडे होतात आणि पाणी काय करतं? उतारावरून असं खाली-खाली वाहत येतं. अशा स्थितीला आपण द्रव अवस्था म्हणतो. काय म्हणतो? द्रव अवस्था. स्नायूंना पुरेशी उष्णता दिली तर त्यांचे कण एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे स्नायूंचे रूपांतर द्रवळात होते. काही पदार्थ थोड्या उष्णतेने वितळतात. काहीसाठी जास्त उष्णतेची गरज असते. आता स्नायूंना आपण जर उष्णता दिली, गरम केलं, तर ते त्यांचे कण आहेत ते एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे स्नायूंचं रूपांतर द्रवामध्ये होतं. काही पदार्थ थोड्या उष्णतेने वितळतात. काहींसाठी जास्त उष्णतेची गरज असते. आता काचेच्या, लोखंडाच्या वस्तू बनवण्यासाठी भट्टीत लोखंड, काच वितळावे लागते. म्हणजेच हे पदार्थ द्रव अवस्थेत असतात. ज्वालामुखीतून बाहेर येणारा लावा रस जमिनीखालील खडक वितळून द्रव असतो. आता याच्यामध्ये काय असतात, की आपण काचेची भट्टी झाली, लोखंडाच्या वस्तू बनवण्यासाठी आपण भट्टीत लोखंड किंवा काच यांना जास्त उष्णता म्हणजे गरम करतो. त्याच्यामुळे ते वितळू लागतात. म्हणजे त्यांची स्टेट अवस्था आहे ती चेंज होते. स्थायूमधून ती द्रवमध्ये येते. तसा ज्वालामुखीतून जो आपला लावारस बाहेर पडतो, जी आग बाहेर असते, ते काय असतं? ते खडक असतात. ते वितळून बाहेर बनलेला द्रव असतो. त्यामुळेच शिलारस हे त्यांना दुसरे नाव आहे. त्यांना दुसरं नाव काय आहे? शिलारस. खडक, लोखंड यांसारखे स्थायू वितळण्यासाठी खूप उष्णतेची गरज असते. आता एक खडक असलं, लोखंड असलं, हे स्थायू त्यांना वितळण्यासाठी खूप उष्णतेची गरज असते. तेवढी उष्णता मिळाली की स्थायूंचा सुवा द्रव होतो. म्हणजे अशी एक गोष्ट आहे की पृथ्वीवर की जर आपण दगडाला किंवा लोखंडाला जितकी जास्त हीट देऊ, उष्णता देऊ, त्यामुळे त्या काय होईल, त्यांची अवस्था बदलेल. ती स्थायूमधून द्रवामध्ये येईल. म्हणजे सॉलिड टू लिक्विड अशी अवस्था चेंजमध्ये होईल. आता पुढे पाहूया. द्रवाला उष्णता दिली तर काय होईल? त्यातील पदार्थांचे कण एकमेकांना सुट्टे होऊन हवेत तेवढ्या जागेत सगळीकडे विखुरून जाते. अशा स्थितीला वायू अवस्था म्हणतात. जर द्रव अवस्था आहे म्हणजे पाणी आहे. त्या पाण्याला आपण जर उष्णता दिली, पाण्याला जर उष्णता दिली तर काय होईल? त्यातले जे कण आहेत ते असे सुटे-सुटे होत जातील आणि ते विखरून जातील आणि अशा अवस्थेला आपण वायू अवस्था म्हणतो. काय म्हणतो? वायू अवस्था. आता खोलीत अगरबत्ती पेटवली तर धूर तिच्या जळत्या टोकापासून थोडे अंतर वर जाताना दिसते. तो धूर म्हणजे एकमेकांपासून सुटे झालेले जळलेल्या पदार्थांचे कणच असतात. आता आपण जर अगरबत्ती लावली आपल्या घरामध्ये, तर तो धूर असतो, तो काय असतो, की त्याला आपण आग लावलेली आहे अगरबत्तीला, त्यातून जे पदार्थ जळलेले आहेत, त्या धूर तिथून त्या अगरबत्तीपासून थोडा लांब जाताना धुराच्या रूपाने आपल्याला दिसतो. तर ते जळलेले कणच आहेत. ते एकमेकांपासून त्या कणापासून सुटे झालेले, अगरबत्तीपासून सुटे झालेले आहेत. त्यांच्या गर्दीमुळे अगरबत्तीच्या टोकाशी धूर दिसतो आणि त्यांच्या गर्दीमुळे आपल्याला काय होतं, अगरबत्तीच्या टोकाशी धूर दिसतो. अगरबत्तीपासून दूरवर धूर दिसत नाही, पण सुवास येतो आणि अगरबत्तीपासून आपण जर जास्त लांब गेलो, की आपल्याला धूर दिसत नाही. आपल्याला काय दिसतं? वास येतो. म्हणजे एकमेकांपासून सुटे-सुटे होऊन हे कण दूरपर्यंत जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की हे कण आहेत ते एकमेकांपासून सुटे होऊन दूरपर्यंत जाऊ शकतात. अशा अवस्थेला आपण वायू अवस्था म्हणतो. तर पदार्थांच्या कोणत्या 3 अवस्था आहेत? स्थायू, द्रव, वायू. 3 अवस्था आपण पाहिल्या. स्थायूमध्ये एकदम जवळ असतात, द्रवामध्ये थोडे लांब असतात आणि वायूमध्ये जास्त लांब असतात. आता हे बघा, हेच मी आता सांगितलं दिलेलं आहे. पदार्थांचे कण एकमेकांना किती घट्ट धरून आहेत, स्वतःची जागा सोडणार नाही हे ठरते. आता पदार्थ हे कण आहेत, एकमेकांजवळ जितके जास्त जवळ त्याने ते स्वतःची जागा सोडणार आहेत हे ठरते. वस्तूचा किंवा पदार्थाचा आकार, आकृती आहे तशीच टिकून राहणार का बदलणार हे सुद्धा यावरून ठरते. आता वस्तूचा आकार आहे, आकृती आहे, ही तशीच राहणार की बदलणार ही त्या पदार्थांच्या कणांच्या अवस्थेवरून आपल्याला समजते. कण एकमेकांच्या खूप जवळ एकमेकांची घट्ट धरून राहिलेले म्हणून स्वतःच्या जागेवर कायम, त्याला स्थायी अवस्था म्हणतात. जे कण एकमेकांच्या जवळ असतात, हे बघा, हे खूप जवळ आहेत आणि एकमेकांना घट्ट धरून आहेत, त्यामुळे त्याला आपण स्थायी अवस्था म्हणतो. कण एकमेकांपासून दूर, एकमेकांशी खूप सैल बांधलेले म्हणून उताराकडे वाहणार, ज्या भांड्यात ठेवू त्याची आकृती घेणार, त्याला आपण द्रव अवस्था म्हणतो. आता द्रव अवस्थेतील बघा, कण एकमेकांपासून लांब आहेत आणि ज्या भांड्यामध्ये ठेवू, आता टोपामध्ये ठेवलं तर टोपाचा आकार, बादलीमध्ये ठेवलं तर बादलीचा आकार, असं आकार घेतात. त्या अवस्थेला आपण द्रव अवस्था म्हणतो. नंतर वायू अवस्था. प्रत्येक कण इतरांपासून सुट्टा म्हणून मिळेल तेवढ्या जागेत सगळीकडे विखरून एकमेकांपासून दूर जाणार. आता याच्यामध्ये बघा, एक कण एकमेकांपासून खूप लांब आहेत. तर याला बोलतो आपण वायू अवस्था. ते सगळीकडे विखरून जातात एकमेकांपासून. त्याला आपण वायू अवस्था म्हणतो. असे बदल होताना पदार्थ तोच राहतो. फक्त अवस्था बदलते. याच्यामध्ये अवस्था बदलते. म्हणजे स्थायू, द्रव, वायू या अवस्था आहेत त्या बदलत राहतात. त्याला आपण अवस्थांतर म्हणतो. पदार्थांचे कण एकमेकांना किती घट्ट धरून आहेत त्यावेळची
पदार्थाची अवस्था ठरते. आता पदार्थांचे एक कण एकमेकांना किती घट्ट धरणार त्यावरून त्याची अवस्था आपल्याला समजते. आता काय घडेल, बर्फाचा तुकडा उन्हात जमिनीवर उघडा ठेवला. जर बर्फाचा तुकडा उन्हात ठेवला तर त्याला हा तुकडा आहे, तर त्याचं हळूहळू उष्णता लागून त्याचं पाणी होईल. मेन गरम केलं तर त्याला उष्णता देणे थांबवले आणि मेन गरम केलं त्याचं पहिला लिक्विड होईल, नंतर त्याला उष्णता देणं थांबवलं तर तो स्थायूमध्ये होईल. पाणी उकळत ठेवले, पाणी उकळत ठेवलं तर काय होईल, पाण्याचा जो तापमान आहे 100 अंश सेल्सिअस झालं तर पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होईल. वाहनाच्या पेट्रोल टाकीचे झाकण उघडे राहिले तर काय होईल, आपण जर पेट्रोल असंच उघडं ठेवलं तर त्याची पण वाफ होते आणि ते वायू रूपात जाऊन नष्ट होईल. आता पुढे दगड, सोने, काच, लोखंड म्हटले की कायमच ते स्थायू आणि तेल, पाणी, दूध हे कायमच द्रव असे नाही. आता दगड झालं, सोने झालं, काच झालं, लोखंड झालं हे कायमच स्थायू आणि तेल, पाणी, दूध कायमच द्रव असे नाहीये. आपल्या सभोवतालच्या नेहमीच्या तापमानाला अवस्था म्हणतात. सभोवतालच्या नेहमीच्या तापमानाला अवस्था, आपला जो नॉर्मल टेम्परेचर असतो त्याला आपण अवस्था म्हणतो. खूप थंड केल्यास दुधापासून आईस्क्रीम बनवता येते. आपण जर खूप थंड केलं तर आपल्याला दुधापासून आईस्क्रीम बनवता येते. थंडीच्या दिवसात खोबऱ्याचे तेल घट्ट होते हे आपण पाहिलं. जर आपण हिवाळा ऋतू आला तर आपण बघतो खोबऱ्याचं तेल आहे ते घट्ट झालेलं असतं. द्रव उकळताना त्याची वाफ होते. या उलट पुरेसे थंड झाले तर वाफेचा द्रव व द्रवाचा स्थायू बनतो. याच्यामध्ये काय होतं, द्रव उकळताना आपण ठेवलं तर त्याची वाफ होते आणि या उलट पुरेसे थंड झाले तर वाफेचा द्रव व द्रवाचा स्थायू होतो. आता पुढे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला माहित आहेत. याच्यामध्ये हे वायू आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. खूप थंड करून त्यांनाही द्रव अवस्थेत आणता येते. काही वस्तू अति थंड ठेवण्यापासून प्रयोगशाळेमध्ये द्रव नायट्रोजन वापरतात. तर काही गोष्टी आहेत आपल्याला ज्या अति थंड ठेवण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये नायट्रोजनचा वापर करतो. अवकाश मोहिमांसाठी वापरण्याच्या रॉकेटमध्ये द्रवरूप ऑक्सिजन वापरतात. आता अवकाश याच्यामध्ये आपण रॉकेटमध्ये द्रवरूप ऑक्सिजन वापरतो. पुरेसे थंड केल्यास कार्बन डायऑक्साईड वायूचा स्थायू बनतो. आता जर कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे, याला जर आपण पुरेसा थंड केला, जास्त थंड केला तर तो स्थायू अवस्थेत येतो. तो खूप थंड असतो म्हणून त्याला सुका बर्फ असे म्हणतात आणि तो खूप थंड असेल त्याला आपण सुका बर्फ म्हणतो. म्हणजेच नेहमीच्या तापमानाला वायुरूप असणाऱ्या पदार्थांची अवस्थाही बदलू शकते आणि याच्यावरून आपल्याला काय समजतं की नेहमीचं तापमान आहे त्याला वायुरूप असणाऱ्या पदार्थांची अवस्थाही आपण बदलवू शकतो. विचार करा, वीट उभी आडवी कशी ठेवली तर तिचा आकार तसाच राहतो. तेल शुद्ध पाण्याचा विकार हा फरक का घडतो? जर आपण वीट उभी केली, आडवी केली, कशी केली तर तिचा आकार तसाच राहतो. पण तेल, दूध, पाणी याचा आकार भांड्याचा आकार घेतो. म्हणजे आपण कुठल्या पण भांड्यामध्ये तेल, दूध, पाणी ओतलं तर ते त्याचा आकार घेतो. तर काय झालं, वीट ही स्थायू रूप, स्थायू अवस्था आहे. ती तिची अवस्था म्हणजे शेप चेंज करणार नाही. पण द्रवामध्ये कोणती द्रवामध्ये आपण द्रव पदार्थ आहे कोणत्याही कोणत्याही भांड्यामध्ये टाकला तो त्याची जागा घेईल. पिचकारीने किंवा नळीतून द्रवात हवा ढकलली तर बुडबुडे का तयार होतात? जर काय होतं, पिचकारीने किंवा नळीतून आपण द्रवामध्ये हवा ढकलली तर बाहेरची हवा आहे ती द्रवामध्ये आतमध्ये जाते. त्यामुळे हवेचे बुडबुडे ते बाहेर येताना दिसतात आपल्याला. पुढे प्लास्टिकची बरणी पाण्याने प्लास्टिकची बरणी प्लास्टिकची बरणी पाण्याने अर्धी भरा. पाण्याची पातळी कोठे आहे बरणीवर खून करा. त्यानंतर बरणीतील पाण्यात एक मोठा बटाटा अलगद सोडा. बरणीत पाणी आधीच्या खुणेपर्यंत ठेवा. पाणी जास्तीचे पाणी न घालताही बरणीत पाणीवर का चढले? आता काय होतं, प्लास्टिकची बरणी आहे ती पाण्याने आपण अर्धी भरली, त्याच्यामध्ये पातळी कुठे ती ही प्लास्टिकची बरणी आहे, याच्यामध्ये आपण इथं पाणी आहे, याच्यामध्ये जर एक बटाटा अलगद सोडला तर काय होईल, बटाट्याचं वजन खाली जाईल आणि त्याच्यामुळे बरणीत तापमान पाण्याची पातळी वाढेल. स्थायू द्रव वायू सगळेच कणांचे बनलेले असतात. कणांची संख्या कमी असो वा खूप जास्त ते कण जागा व्यापणार व त्यांना काही वस्तुमान असणारच हा अर्थ द्रव शब्दाने सांगितला जातो. आता स्थायू द्रव वायू सगळेच कणांचे बनलेले आहेत. कणांची संख्या कमी खूप जास्त असते. ते कण
जागा व्यापणार किंवा त्यांना काही वस्तुमान असणार. हा द्रव्य एका शब्दाने सांगितला जातो. द्रव्य हा नावाचा कोणता वेगळा स्वतंत्र पदार्थ जगात नाही. द्रव्य म्हणजे तेल, दूध, पाणी यांसारखे द्रव नाही. द्रव्य या शब्दाने कणांनी बनलेला, जागा व्यापणारा आणि वस्तुमान असलेला एवढे सुचवलेले असते. विश्वातील प्रत्येक पदार्थाला द्रव्य म्हणता येते. म्हणजे चंद्र, सूर्य, तारे, धूमकेतू पदार्थ सुद्धा द्रव्य आहेत. द्रव्य म्हणजे कणांचे बनलेले. आता पुढे द्रव्य म्हणजे काय समजलं आपल्याला. पदार्थांचे कण एकमेकांना किती घट्ट धरून आहेत त्यावरून पदार्थाची अवस्था ठरते. स्थायू, द्रव, वायू अवस्था आहेत. प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण असलेल्या सूर्यांसारखे तारे पावसाळ्यात काही वेळा पडणारे वीज ठिकाणची स्थिती खूप वेगळी असते. तेथील कणांचे स्वरूप थोडे वेगळे असते. म्हणूनच वेगळी अवस्था समजली. या अवस्थेला आपण प्लाझ्मा म्हणतो. याच्यामध्ये काय होतं, प्रचंड ऊर्जा निर्माण झाली, सूर्यासारखे तारे पावसाळ्यात काही वेळा तर एकदम अचानक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली तर वीज तयार होते किंवा सूर्यासारखे ग्रह, सूर्यासारखे तारे, याला या अवस्थेला आपण प्लाझ्मा म्हणतो. आता घनता. भांड्यातील पाण्यात बटाटा, दगड किंवा लोखंडी ठोकळा अशी वस्तू सोडली तर पाणी बाजूला सारून वस्तूची जागा व्यापणार. त्यासाठी किती पाणी बाजूला ढकलले जाईल, या वस्तूच्या आकारमाना इतके पाणी नेमके किती, मोजपात्र, इंजेक्शन सिरिंज या साधनाने आपण पाण्याचे आकारमान मोजता येते. तेवढेच त्या द्रवात बुडवलेल्या वस्तूचे आकारमान असते. आता वस्तूचे आकारमान. घनता. घनता म्हणजे काय आहे की आपण पाण्यात दगड, बटाटा काय पण कोणती वस्तू टाकली पाण्यामध्ये तर ती त्याची पाण्याची जागा सोडून ती जागा व्यापते पाण्यामध्ये. ती त्याच्यामध्ये जितका आकारमान आहे तेवढी जाते. तर ती आपण आकारमान मोजपात्र, इंजेक्शन याच्या सहाय्याने आपण मोजू शकतो. वस्तुमान ग्राम किंवा किलोग्राम या एककात मोजतो. वस्तुमान कशामध्ये मोजतो आपण? ग्राम, किलोग्राम या एककामध्ये मोजतो. स्थायींचे आकारमान घन सेंटीमीटर, घनमीटर यामध्ये मोजतात. द्रवाचे आकारमान मिलीलीटर, लिटर मध्ये मोजतात. आता घन सेंटीमीटर, घनमीटर याच्यामध्ये आपण स्थायूचे आकारमान मोजतो. द्रवाचे आकारमान मिलीलीटर, लिटर मध्ये मोजतो. 1 घन सेंटीमीटर द्रवाचे आकारमान 1 मिली असते. घेतलेल्या नमुन्याचे वस्तुमान, आकारमान दोन्ही मापे समजली तर त्या पदार्थाच्या 1 घन सेंटीमीटर आकाराच्या तुकड्याचे वस्तुमान किती हे ठरवता येते. ती वस्तू किंवा पदार्थ न तोडता केवळ वस्तुमान भागिले आकारमान या सूत्राने काढता येते. 1 घन सेमी आकाराच्या पदार्थांचे वस्तुमान सांगणे म्हणजे त्या पदार्थाची घनता होय. आता घनता म्हणजे काय? घनतेला आपण बोलतो डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? वस्तुमान छेद आकारमान. हे आपण केलं तर आपल्याला हे मोजता येतं, त्या पदार्थाची घनता. ग्रॅम, घन सेंटीमीटर किंवा किलोग्राम ही घनतेची एकके आहेत. एखादा दगड, मोठा बटाटा, काही ठोकळा अशा वस्तू जमा करा, त्यामुळे वजन मोजा, ते नोंदवून ठेवा. नंतर पुरेशा आकाराचे भांडे, खोलगट थाळीत ते भांडे पाण्याने काठोकाठ भरून एक वस्तू अलगद भांड्यात सोडा. थाळीत सांडलेल्या पाण्याचे आकारमान मोजपत्राने किंवा इंजेक्शन सिरीज वापरून मोजा. सूत्र वापरून त्याप्रकारे प्रत्येकाची घनता ठरवा. त्या वस्तूंसाठी कृती करून पहा. आणि याच्यामध्ये आपल्याला कृती करून पाहायचे आहे. मोजपात्र हे काचेचे किंवा पारदर्शक काठीचे उभे भांडे असते. या भांड्यात द्रव किती उंचीपर्यंत आहे बाहेरून दिसू शकते. भांड्यावरील खुणावरून द्रवाचे आकारमान नेमके किती. दोन पारड्यांच्या तराजूने वस्तुमानाचे मापन होते. स्प्रिंग तराजूला वस्तू अडकवली की पृथ्वीला स्वतःकडे किती घेतले याचे मापन होते. याला वस्तूचे वजन असे म्हणतात. वस्तुमानाचे एकक ग्रॅम आहे. सोयीसाठी स्प्रिंग तराजू वापरून ही कृती करता येते. आता पुढे कॉन्क्रीट, पोलाद यांची घनता माहित असेल तर पूल, इमारती बांधण्याआधी त्याचा भार किती होईल हे हिशोब करता येतं. आता आपल्याला एखादा पूल बांधायचा आहे तर कॉन्क्रीट, पोलाद यांची घनता किती आहे त्यावरून आपल्याला त्याच्यावर किती भार आहे ते आपल्याला मोजता येतं. त्याप्रमाणे पायावर आधाराचे खांब किती मजबूत असावे हे ठरवता येते. सोने, दूध, पेट्रोल इत्यादींचे नमुने दर्जेदार आहेत काही तपासणी या घनतेवरून आपल्याला करता येते. प्रत्येक पदार्थ स्वतःचे काही गुणधर्म असतात, त्यावरून पदार्थ नेमके ओळखणे शक्य असते. प्रत्येक पदार्थाची घनता निश्चित आहे म्हणून मिळालेल्या नमुन्याची घनता मोजली की सोने, पेट्रोल यांसारखे पदार्थ शुद्ध आहेत की भेसळ आहे याचा अंदाज करता येतो. शुद्ध पाण्याची घनता 1 ग्रॅम सेंटीमीटर घन सेंटीमीटर असते, तर शुद्ध सोन्याची घनता 19.3 ग्रॅम सेंटीमीटर घन सेंटीमीटर असते. आता शुद्ध पाण्याची घनता 1 ग्रॅम आहे आणि सोन्याची घनता शुद्ध सोन्याची घनता 19.3 ग्रॅम सेंटीमीटर घन सेंटीमीटर आहे. पदार्थांचे काही गुणधर्म. प्रकाशांसंबंधी गुणधर्म. वेगवेगळ्या पदार्थांचे काही गुणधर्मामध्ये फरक असतात. काही प्लास्टिक स्वच्छ पाणी यातून प्रकाश पलीकडे जातो.
काचेवर पडलेला प्रकाश काचेतून आरपार जातो, म्हणूनच काचेतून पलीकडे दिसून येतो. अशा पदार्थांना पारदर्शक पदार्थ म्हणतात. पारदर्शक पदार्थ त्यातून पलीकडे दिसते. लाकूड, पुट्टा, पत्रा अपारदर्शक पदार्थ असतात. आता याच्यामुळे ज्याच्यातून पलीकडचे पदार्थ दिसतात आपण त्याला पारदर्शक पदार्थ म्हणतो, आणि ज्यातून आपल्याला पलीकडचे पदार्थ दिसत नाहीत त्यांना आपण अपारदर्शक पदार्थ म्हणतो. दुधाच्या पिशव्यांचे पातळ पांढरे प्लास्टिक, तेलकट कागद, दुधाळ काच यातून थोड्या प्रमाणात प्रकाश पलीकडे जाऊ शकतो. अशा पदार्थांना अर्ध पारदर्शक म्हणतात. म्हणजे यातून अर्धा प्रकाश जातो त्यांना अर्ध पारदर्शक पदार्थ म्हणतात. आता हे खेळ वर्तमानपत्राचा कागद हे घ्यायचे, वहीचा कागद आणि भेटवस्तूंच्या पॅकिंगचा कागद घेऊन तुम्हाला कोणता पदार्थ पारदर्शक आहे कोणता अपारदर्शक आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि पुढचा गुणधर्म आहे चुंबकीय गुणधर्म. चुंबक किंवा लोखंड यांच्यामध्ये आकर्षण असते, म्हणजे लोखंड चुंबक एकमेकांकडे आकर्षित होतात, एकमेकांकडे खेचले जातात. चुंबक लोखंडाला स्वतःकडे ओढतो असे अनेकांना वाटते. टाचण्या, खिळे अशा अनेक हलक्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात. पण मोठे लोखंडी कपाट, लोखंडी टेबल, खुर्ची यांच्याजवळ चुंबक नेला तर काय घडते हे करून पहा. जर मोठं लोखंड याच्याकडे नेला तर काय होईल की चुंबक मोठ्या वस्तूंकडे आकर्षित होईल. लोखंडाच्या कपड्यात दरवाजावर चिकटून राहणाऱ्या नक्षीच्या चकत्या तुम्ही पाहिल्या आहेत का? त्यांच्या मागील बाजूला नाण्यासारखी एक लहान काळी चकती चिकटवली असते. ती सुटली तर नक्षीदार चकती लोखंडाला चिकटते का? तर ती नाही चिकटणार. ते का होतं? तर चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. लोखंड, निकेल, कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आहेत. अशा प्रकारे चुंबकीय गुणधर्म आपले शिकून झालेले आहेत. आता आपण काय शिकलो? पहिला, सर्व पदार्थ कणांनी बनलेले आहेत हे शिकलो. आणि 3 अवस्था आहेत. स्थायू, द्रव, वायू या पदार्थांच्या 3 अवस्था आहेत. सूर्य, तारे, विजेचा चळवळ या ठिकाणी स्थायू, द्रव, वायूपेक्षा वेगळी अशी प्लाझ्मा अवस्था असते. नंतर कणांचे बनलेले एवढाच द्राव्य, असे कणांचे बनलेले एवढाच द्रव्य या शब्दाचा अर्थ आहे. द्रव्य जागा व्यक्त, द्रव्याला वस्तुमान असते. पदार्थांचे कण एकमेकांशी किती घट्ट बांधले आहेत यावर त्यावेळची पदार्थाची अवस्था ठरते. पदार्थाच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर म्हणजे अवस्थांतर होय. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो त्यांना पारदर्शक पदार्थ म्हणतात. ज्या पदार्थातून थोडा प्रकाश आरपार जातो त्यांना अर्धपारदर्शक पदार्थ म्हणतात. तर ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही त्यांना अपारदर्शक पदार्थ म्हणतात. आणि घनतेचं सूत्र आहे वस्तुमान छेद आकारमान. आता या धड्याचा स्वाध्याय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. अशा प्रकारे आपला हा धडा शिकून झालेला आहे. खूप सोपा सिंपल धडा आहे गुणधर्म पदार्थांचे. तर आपला धडा संपूर्ण शिकून झालेला आहे. यावरचा स्वाध्याय मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन.